नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मस्के पाटील आपले शिवराज डेअरी फार्म मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, आज ज्या आपण आता 5 साहीवाल गाई घेऊन आलेलो आहे ते तुम्ही हे पाहू शकता त्या व्हिडिओच्या माध्यमातून। 5 साहीवाल गाई आपण आत्ताच्या विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत। या 5 गायींची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणारच आहोत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर गाई खरेदी करायची असेल तर याचं आमची प्रोसिजर अशी असते की गाय ज्यावेळेस तुम्हाला हा व्हिडिओमध्ये जी गाय दाखवली जाते प्रत्येक गायीची आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पण माहिती देतो आणि संपूर्ण माहिती दिल्याच्या नंतर यातील व्हिडिओ पाहून गायीचा स्क्रीनशॉट हा खाली दिलेले नंबर आहे या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करून त्या गायीची संपूर्ण डिटेल आपण त्या व्हिडिओ याच्यात देत असतो आणि त्यानंतर बुक करून 50% किंवा जे काय असेल पेमेंट विश्वास असेल तर 100% केलं तरी चालेल, 10-20-50% काय असेल ते पेमेंट करून त्यानंतर आपण इथून गाय पाठवून दिल्या जाते ही गाय आणि घरी गेल्याच्या नंतर बाकी पेमेंट करून तुमची सगळी तसल्ली करून खात्री करून त्यानंतर गाय उतरून घेतली जाऊ शकते तुम्ही। तर आपण आता ज्या 5 गायी आणलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता 5च्या 5 गायी साहीवाल मध्ये आहेत। तुम्ही हे पाहू शकता सगळ्या 5ही साहीवाल आणि प्रेग्नेंट गायी आहेत। आता प्रेग्नेंट गायी विकण्याचं प्रामुख्याचं एक कारण म्हणजे आपण ज्या गायी खरेदी करतो ह्या गायी पंजाब, हरियाणा, राजस्थान ह्या एरियामधून आपण गायी आणलेल्या असतात, कारण की 2000 किलोमीटरवरून एक एक गाय आपण आणून इथं आणून विक्री करतो त्यांची। आणि लांबून गायी आणायच्या म्हणल्याच्या नंतर कधी पण गायी खरेदी करताना कच्ची गाय खरेदी केली पाहिजे, कारण की ही ट्रान्सपोर्टला याला त्याला सगळ्या गोष्टीला एकदम योग्य राहते। ट्रान्सपोर्टेशन मध्ये वासराचा आणि गायीचं काही हे होत नाही। तर त्यामुळे आपण प्रेग्नेंट आणि जे दूध सांगितलं ते दूध 99.99% तेवढं निघतंच। 1% मध्ये थोडंफार गायीचं मागं पुढे झालं तर बाय चान्स कमी जादा निघतं, पण जे आजपर्यंत दूध सांगितलं त्याच्यात प्लस मध्येच निघतं। त्यामुळं असं जे गायी खरेदी करायचं असेल तुम्हाला तर खाली दिलेल्या नंबरवर अवश्य कॉन्टॅक्ट करून तुम्ही गायी खरेदी करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्या गायी देतो त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण गायी पोहोच करण्याची जिम्मेदारी घेतो आणि देशी गोवंश आहेत आपल्याकडे जे विक्री राहतात ते सगळं संपूर्ण त्यामध्ये साहीवाल, राठी, थारपारकर या अशा प्रकारचे पंजाब, हरियाणा, राजस्थान इकडे टॉपचे ब्रीड आहेत हे आपण विक्री करतो। आता तुम्ही शेतकरी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, कालच्या व्हिडिओमध्ये आपण 5 थारपारकर गायींचा व्हिडिओ लावला होता, त्यात रिस्पॉन्स पण भरपूर काही चांगला मिळाला। म्हणजे 3 गायी त्यातल्या काहीतरी विकल्या गेलेल्या आहेत आतापर्यंत, तर आता बाकी आहेत त्या संबंधामध्ये एक 2 दिवसांमध्ये विकून जातील। आता शेतकरी मित्रांनो हे पाहू शकतात हे जे ब्रीड आहे हे एकदम देशी ब्रीड आहे। गिर मध्ये पण देशी आहे, पण गिर काय होतं प्रामुख्याने आपल्याला इथं आपल्या गुजरात साईडला ह्या एरियामध्ये लवकर झटपट मिळते। त्यामुळं गिर सहज आणि वेलेली गाय पण उपलब्ध होती, कारण की त्यांचं ट्रान्सपोर्टेशन किती आहे आपल्याला लय जास्तीत जास्त 700-800 किलोमीटर ट्रान्सपोर्टेशन एका दिवसामध्ये गाई आपल्या फार्मवर इथं विक्रीसाठी उपलब्ध, त्यामुळे ते वेलेल्या गाई विकतात। आता आपण ज्या विकतो ह्या पूर्ण गाभण गाई असतात। हे पहा एकदम शांत स्वभावाच्या आणि जबरदस्त क्वालिटीच्या अशा गाई आपण आणून विकतो आणि हे 4-5 वर्षापासून देशी मध्ये जे नसल आहेत त्यांची संपूर्ण विक्री करतो आपण इथं आणून। आता आपण संपूर्ण गायींची पहिल्यापासून एक एक करून डिटेल घेणारच आहोत। एक शेतकरी मित्रांनी जे आपण 1 नंबरची गाय पाहतात ही प्युअर साहीवाल मध्ये गाय असून हे पाहू शकतात शांतते बाबतीत त्याच्या बाबतीत एकदम जबरदस्त क्वालिटीला आणि तर शांतते बाबतीत त्याच्या बाबतीत एकच नंबर अशी ही गाय आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे। हिची आपण डिटेल जाणून घेणार आहोत। 7-7.5 महिन्याची गाभण दुसऱ्या व्याताची प्युअर साहीवाल मध्ये असून आताच्याला दूध कॅपॅसिटी हिची 12 ते 15 प्लस दूध कॅपॅसिटीची गाय। हिची आपण किंमत फक्त 60,000 रुपये अशी हिची किंमत डिमांड केलेली आहे। तर त्यानंतर जी 2 नंबरला आपण जी पाहत आहोत हे पाहू शकतात, ही पण एकदम जबरदस्त ब्रीड मध्ये गाय आहे। तर ही 2 नंबरची आपण जी पाहत आहात ही पण प्युअर साहीवाल मध्ये आहे आणि एकदम शांत अशी गाय। हिचे एकदम काशेत बिशेत हात घालतानाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे। एकदम हे पाहू शकतात तुम्ही एकदम ब्रीड मध्ये आणि एकदम याच्यामध्ये हे पाहू शकतात। ही पण 2 नंबरची गाय आपण हिची 65,000 रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत आणि आपण ही 60,000 रुपयाचा आजूबाजूचा व्यवहार होऊन जाईल। हिची आपण फायनल किंमत 60,000 रुपये राहील। ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे। 8-8.5 महिन्याची गाभण दुसऱ्या व्याताची प्युअर साहीवाल मध्ये ही गाय आहे। त्यानंतर जी 3 नंबरची आहे 3 नंबरची पण हे पाहू शकतात तुम्ही, ही पण एकदम शांत स्वभावाची आणि जबरदस्त क्वालिटीची 7-7.5 महिन्याची ही पण गाय गाभण आहे। ही पण आता दुसऱ्या व्याताला आहे, हे पाहू शकतात तुम्ही।
एकदम क्वालिटीला यायला त्याला एकदम सडा पारंब्यात पाहू शकतात. एकदम हे पाहू शकतात एकदम शांत स्वभावाची अशी काशेतात का हे पाहू शकतात. 7-7.5 महिन्याची ही पण गाभण आहे. हिची पण किंमत आपण एक 60,000 रुपये अशी हिची किंमत डिमांड करीत आहोत. किमतीमध्ये पण अवश्य मान सन्मान होईल. आणि एकदम ब्रीड मध्ये गाय प्युअर सायवल मध्ये ज्याला कोणाला शिंगामध्ये पाहिजे त्यांनी ह्या 2 गाई परचेस केल्या तरी चालेल. सर्व गुण संपन्न आणि एकदम जबरदस्त ब्रीड मध्ये अशा ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यानंतर ही आपण 4 नंबरची गाय पाहतात. ही पण प्युअर सायवल मध्ये आहे. एकदम जबरदस्त क्वालिटीला आणि प्युअर सायवल शिंगामध्ये आहे ही गाय. हे पाहू शकतात तुम्ही. एकदम जबरदस्त ब्रीड मध्ये हे पाहू शकतात तुम्ही. काय होतं नवीन जागेवर थोड्या येण्यास परेशान. हिची डिटेल आहे 7-7.5 महिन्याची गाभण आहे ही पण. आणि दुसऱ्या वेळाला हिची 60,000 रुपये अशी हिची किंमत फायनल किंमत सांगत आहोत आपण. ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. प्युअर सायवल हिची गल कंबल नाभी झालर तुम्ही पाहू शकतात. एकदम टॉपच्या ब्रीड मध्ये गाय आहे. त्यानंतर ही जी 5 नंबरची लास्ट गाय आहे ही राठीमध्ये गाय आहे. म्हणजे साईवाल राठी जी राठीमध्ये आहे. तर ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. एकदम जबरदस्त क्वालिटीला आणि ब्रीड मध्ये. हिची पण डिटेल आहे 7-7.5 महिन्याची गाभण. हिची आपण 58,000 रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत. एकदम शांत स्वभावाची आणि जबरदस्त क्वालिटीची गाय आहे. ही जरी कोणाला खरेदी करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अवश्य खरेदी करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो कालच्याला आपण एक 5 थारपारकरचा व्हिडिओ लावला होता. आजच्याला ज्या व्हिडिओमध्ये आपण दाखवले त्या 5 साईवाल आहेत. आणि आपल्याकडे पुढल्या हप्त्यामध्ये पण आणखी गाय येणार आहेत. पण त्यांना थोडा यायला टाइम आहे. म्हणजे आता गाड्या भरलेल्या आहेत तिकडून. तर जर ह्या 5 देशी गोवंश मध्ये तुम्ही पाहू शकता एकदम ब्रीड मध्ये आहेत सगळे देशी गोवंश तुम्ही पाहिले असतील. आणि याची संपूर्ण तुम्हाला माहिती पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे आपण. जे काय म्हणजे आणि याच्यावर अजून जर त्यातले काही गायींची अजून शंका कुशंका असेल तर ते खाली दिलेले नंबर आहे याच्यावर तुम्ही याच्यावर अवश्य कॉल करून तुम्ही माहिती पण घेऊ शकतात. आणि आमच्या डेअरीचा पत्ता आहे शिवराज डेअरी फार्म, गाव देवसडे, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. या इथे येऊन तुम्ही हे जे देशी गोवंश आहेत म्हणजे त्यामध्ये साईवाल राठी थारपारकर ह्या प्रामुख्याने यांची आपण खरेदी विक्री करतो. तर हे जे देशी गोवंश आहे हे तुम्ही पाहून तुम्ही खरेदी करू शकतात. आणि एकदम ब्रीड मध्ये तुम्हाला देशी गोवंश याच्यामध्ये फक्त प्रेग्नेंट गाई आपण वेलेल्या गाई विकत नाही. तर प्रेग्नेंट गाई पाहिजे असेल तर तुम्ही अवश्य खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून अवश्य कळवू शकतात. ह्या अशा प्रकारचे जे देशी गोवंश आहेत हे आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असतात एनी टाइम. आताच्याला आपल्याकडं एक 10 गाई आहेत. त्यामध्ये थारपारकर आहेत आणि ह्या आहेत. तर थारपारकरच्या 1-2-3 गाई विकल्या गेलेल्या आहेत. 3 गाई विकल्या गेलेल्या आहेत. आणि कालच्या व्हिडिओमध्ये ज्या लावल्या होत्या. आणि आता या 5 साईवाल आहेत एकदम ब्रीड मध्ये आणि एकदम टॉपच्या गाई आहेत. तुम्ही या तर पाहिलेल्याच आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि याच्यामध्ये बदल जर काही करायचा असेल. आता याच्यामध्ये कालच्याला व्हिडिओमध्ये एक कमेंट अशी होती की तर याच्यामध्ये असं सांगितलं होतं एक जणांनी कमेंट मध्ये की दुधाची खात्री दिल्यास शेतकरी अधिक खरेदी करतील आणि तुमच्या फार्मवर 2-3 दिवस पिळून दाखवा. तसेच पिळून गाईचे सिमेंट्स उपलब्ध कुठं होतात याचा दिल्या गोष्टीचा फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या आपण गाई आणतो ह्या गाईमध्ये असं आहे की आपण 2000 किलोमीटरवरून गाई आणतो. तर एवढ्या लांबून ज्या गाई येतात यांचं कसं सेट झाली पाहिजे गाई. चालू दुधाच्या गाई सेट होत नाहीत. कारण की आजपर्यंत जेवढ्या लोकांनी म्हणजे देशी गाईंचं काम केलं त्यामध्ये वेलेल्या गाई आणल्या त्यांचं सगळ्यांचं टोटल काम बंद पडलं. म्हणजे गाभण गाई आणून आपल्या डोळ्यासमोर एक 4-8 दिवसात 1 महिना 2 महिन्यात सेट झाल्याच्या नंतर वेलेल्या गाईच योग्य प्रमाणामध्ये दूध देतात. म्हणजे तर ह्या गोष्टींची आपण खात्री तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगूनच देतो. आता त्यांनी उशिरा थोडा व्हिडिओ पाहिला असेल. 2-3 दिवस पिळून आपल्याकडे एक पण गाई आपण पिळून देत नाही. कारण वेलेली वेळेपर्यंत आपल्याकडे फार्मवर गाईच राहत नाहीत. आता त्याच्यानंतर आणखी एक जणांनी असं विचारलं होतं शेतकरी इतर राज्यातील गायी खरेदी करतात परंतु गाभण राहण्यास काही अडचणी येतात त्याबद्दल मार्गदर्शन. आता याच्यात असं असतं गाभण गाई आपण ज्या वेलेल्या गाई आणतो नाही सॉरी तर त्या म्हणजे गाभण राहत नाहीत. आता याच्यामध्ये असं असतं तिकडच्या एरियामध्ये
चाऱ्यात आपल्या इकडच्या चाऱ्यात आणि तिकडच्या चाऱ्यात जमीन आसमानचा फरक होतो. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, तिकडे 99% सुका चारा असतो आणि गाई फिरती. कमीत कमी रोज गाई तिथं चरायला जातात. ऊन वारा याच्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये अनुकूलन असं हे राहिली गेली पाहिजे. काय आपल्या इकडं आपण काय करतो, फक्त बांधून ठेवतो गाईला. बांधून ठेवल्या कारणास्तव आपल्याकडे एक वर्णी चारा असतो, म्हणजे मका, गिन्नी गवत किंवा भुसा याच्या व्यतिरिक्त, किंवा मुरघास याच्या व्यतिरिक्त दुसरा चारा नसतो ह्या गाईंना. मग असं म्हणजे रान गवत म्हणा किंवा असं वेगवेगळ्याच काहीतरी खायला भेटलं पाहिजे. तर याच्यासाठी आपण गाई वेल्याच्या नंतर तिला पहिल्या दिवसापासूनच मिनरल मिक्सचर चालू केलं गेलं पाहिजे. मिनरल मिक्सचरचा एक फायदा होतो का, जे घटक जे शरीराला चाऱ्यामधून नाही भेटत ते त्याला ते पुरे करण्याचं काम करतं. तर त्याच्या कारणाने म्हणजे पण गाभण राहण्यासाठी मदत होऊ शकते. आणि 99% देशी गायींचा असा आहे की त्याला नैसर्गिकरित्याच प्रेग्नेंट राहायला गेल्या पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा की जर तुम्ही 10, 5, 20 गायी पाळतात तर त्या 5-10 गायीमध्ये एक बुल ठेवला गेला पाहिजे. बुल ठेवला 3 वर्षाला, तो बुल पण बदलला गेला पाहिजे. त्याने काय होतं, गायीचे पण व्यात वाया जात नाही आणि तुमचं फार्मचं पण रेग्युलर सर्क्युलेशन चालू राहतं. 3-4 महिन्याला ऑटोमॅटिक हिटवर येऊन ती गाय भरल्या जाते. म्हणजे जर मोठा फार्म कोणी करणार असेल तर अवश्य एक बुल पण ठेवला गेला पाहिजे त्या फार्मवर. तर अशाच जर कोणाच्या काही शंका कुशंका असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही अवश्य कळू शकतात. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक आणि शेअर करू शकतात. धन्यवाद.